हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण रव्याचे लाडू बघणार आहोत, ते पण पाक वापरून. आणि अगदी सॉफ्ट असे होतील लाडू. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर खूप सॉफ्ट आणि एकदम छान तोंडात टाकताच विरघळतात असे लाडू होतात. तर इथे लाडू करण्यासाठी मी बारीक रवा घेतला आहे. आणि म्हणजे रेग्युलर आपला जो रवा आपण म्हणजे उपीटसाठी वापरतो तो रवा घेतला आहे. बारीक तुमच्याकडं बारीक अवेलेबल असेल तर तो पण वापरला तरी खूप छान लाडू होतात. तर रव्याचे लाडू करण्यासाठी मी इथं 2 वाटी रवा घेतला आहे. तुम्ही कपाचं देखील प्रमाण घेऊ शकता. फक्त प्रमाण लक्षात ठेवा. प्रमाण व्यवस्थित असेल तर लाडू अजिबातच चुकत नाहीत. तर इथं 2 वाटी रवा घेतला आहे मी. 2 वाटी रव्यासाठी मी अर्धी वाटी तूप वापरले. तर इथं तूप वापरताना तुम्ही त्याच्यामध्ये अर्धं तेल, अर्धं तूप वापरू शकता किंवा नुसतं तूप देखील वापरू शकता. तर मी इथं नुसतं तूप वापरलेलं आहे. अर्धी वाटी तूप आता थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकायचं आणि रवा भाजताना एकदम स्लोवर भाजायचा. म्हणजे गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि मग भाजायचा, जेणेकरून अगदीच पटकन रवा भाजला जात नाही आणि नंतर लाडू करते वेळेस जे लाडू जेव्हा करतो त्याच्यानंतर ते असं कच्चा कच्चा रवा लागत नाही. तर रवा भाजताना एकदम स्लो गॅस करूनच रवा भाजायचा आणि थोडं थोडं तूप टाकून हा रवा छान असा थोडासा बघा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण रवा भाजून घ्यायचा आहे. जास्त रवा एकदम काळपट करायचा नाही, जेणेकरून आपले लाडू पण असे काळपट दिसत नाहीत, छान पांढरे शुभ्र लाडू तयार होतात. तर आता इथं रवा भाजून बाजूला ठेवायचा, छान झाकून ठेवायचा, जेणेकरून तो थोडा सॉफ्ट होऊन जाईल. आता पाक करूया. तर पाकासाठी ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने मी इथं 1 वाटी साखर घेतली. 1 वाटी साखर म्हणजे पातेल्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये म्हणजे साखर बुडेल इतकंच पाणी घ्यायचं आहे. फक्त साखर भिजली पाहिजे इतकंसंच फक्त पाणी त्याच्यामध्ये टाकायचे. पाणी जास्त ॲड करू नका. इथे तुम्ही बघू शकताय मी साखर बुडेल इतकंच पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता गॅस चालू करायचा आणि म्हणजे पाक तयार करायला ठेवायचा. पाक म्हणजे पाकाला उकळी आली छान की त्याच्यामध्ये 2-3 चमचे फक्त दूध टाकायचे, जेणेकरून त्याची जी मळी आहे म्हणजे साखरेमध्ये थोडीशी घाण वगैरे काय असेल तर ती अगदीच सहजपणे वरच्यावर तरंगते. म्हणजे पाकाला उकळी आली की दूध टाकल्यामुळं ते जी मळी आहे साखरेमध्ये ती पूर्णपणे वरती येते आणि ती आपल्याला काढून टाकायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळी घाण वरती येते आणि ती सगळी काढून टाकायची आणि नंतर तुम्ही चाळून जरी टाकली तरी चालते. आता साखर मेल्ट झाल्यापासून एक 5 मिनटं आपण ह्याला छान उकळू दिला आहे पाक. पाक छान तयार झाला आहे. आता पाक म्हणजे चेक करायचं आहे आपल्याला, एकतारी पाक तयार करायचा आहे. तर गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता एकतारी पाक असं पटकन एक तार त्याला येते. गॅस लगेच बंद करा. जेव्हा आपण चेक करतो त्यावेळेस गॅस बंद करून चेक करा. कारण जर एकतारी पाक तयार झाला आणि गॅस चालू असेल तर तो आणखीन घट्ट होऊन जाईल. जर कच्चा वाटत असेल तुम्हाला, एक तार झाली नसेल, पातळ असेल पाक, तर थोडं 1-2 मिनटं अजून उकळू द्या आणि पाक चेक करून परत एक तार आली पाकाला की गॅस बंद करून घ्या. आता एक तारी पाक तयार झालेला आहे आणि आपलं सारण जे आहे ते अजूनसुद्धा थोडंसं कोमट आहे. म्हणजे जो रवा आपण भाजून ठेवलेला आहे तो अजूनसुद्धा कोमट आहे. तर गरम गरम जो पाक आपण तयार केलेला आहे तो गरमच याच्यामध्ये छान ओतून घ्यायचा. थोडासा पाक मी आधी अर्धा ओतला आणि अर्धा बाजूला ठेवला. आधी कालवून बघितलं की किती लागतो आहे. तर तो पूर्ण परफेक्ट प्रमाण आहे आपलं. एका वाटीचं म्हणजे 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखरेचा पाक अगदी बरोबर होतो. फक्त पाक करतानाच व्यवस्थित काळजी घ्या. एकतारी पाक झाल्यानंतरच लाडूमध्ये टाका आणि जास्त पाक शिजवू नका. एकतारी पाकाच्या वर जास्त शिजला तर तो म्हणजे लाडू कडक होतील. अगदी एकतारी म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक तार आली की गॅस बंद करायचा आणि रव्यामध्ये टाकून म्हणजे थोडा थोडा टाकून मिक्स करायचा. आणि हे सारण 1 ते 1.5 तासासाठी छान असं झाकून ठेवायचं, जेणेकरून त्याच्या रव्यामध्ये छान पाक मुरतो आणि लाडू आपले खूप छान सॉफ्ट होतात. तर बघू शकता 1 ते 1.5 तासानंतर पूर्णपणे सारण थंड झालेलं आहे आणि लाडू पण बघा किती अगदी सहजपणे वळल्या जात आहेत. सांगितलेल्या टिप्स वापरून अगदी सोप्या पद्धतीने सॉफ्ट असे लाडू तयार करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर ट्राय करून बघितले तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.